बातमी आहे, ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावरती दगडफेक झाली आहे। ईव्हीएमच्या वाहनावरती दगडफेक झाल्यानंतर काही काळ इथे तणाव निर्माण झाला होता। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याची माहिती सुद्धा सध्या समोर येते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, नेमका काय हा प्रकार, आता परिस्थिती कशी आहे? प्रज्ञा, आता परिस्थिती बऱ्यापैकी निवळली असली तरी मध्य नागपुरातील जो भाग आहे, कोतवाली भाग, आणि तिथे कोतवाली पोलीस ठाणा आहे, त्याच्या समोर बऱ्यापैकी गर्दी जमलेली आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे किमान 200 ते 300 कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या जमा तिथे अजूनही तणावाची परिस्थिती असं म्हणेल, एकंदरीत तणावाची परिस्थिती तिथे नाहीये, निवळली आहे। घटना अशी झाली की मध्य नागपुरातून एक ईव्हीएम घेऊन जाणारं वाहन जात असताना त्याच्यावरती काही काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी हल्ला केला, दगडफेक केली, अशी बातमी पसरली। ते वाहन तर तिथून निघून गेलं, पण त्यानंतर त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते गोळा झाले आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली आणि आजूबाजूच्या जे दुकानं होती त्या दुकानाचे शटर्स खाली करायला सुरुवात केली आणि तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली। अशा वेळेला आणखी एक बातमी अशी पसरली की तिथे जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनी चाकूनी कुणावर तरी हल्ला केला, अशी माहिती सुद्धा पसरल्यामुळे तणावात आणखी वाढ झाली। पण आता तणावाची परिस्थिती निवळली असली तरी कोतवाली पोलीस ठाण्याच्या समोर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि ते जे आरोपी आहेत, संशयित आरोपी आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात आहेत। आणि हा जो सगळा घटनाक्रम झाला त्याच्या मागे पार्श्वभूमीवरती दुपारी काही ठिकाणी ईव्हीएम चालत नव्हते किंवा उशिरा त्यांच्यामुळे मतदान झालं सुरू। मतदान उशिरा सुरू याच्यासाठी झालं कारण ईव्हीएम मध्ये काही अडचणी आहेत, तांत्रिक काहीतरी बाबी आहेत, समस्या आहेत, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। आणि एके ठिकाणी तर स्वतः काँग्रेसचे मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके हे स्वतः मतदान केंद्रावर आले असताना पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं होतं। तर कदाचित त्याच घटनेचा राग असेल की किंवा काय, तर त्या घटनेमुळेच रागावून कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावरती हल्ला केला असावा, असं पोलिसांना वाटतंय। सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी शांततेत आहे। धन्यवाद संजय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।